माहूर तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी बहुल भागातील वाई बाजारचे युवा उद्योजक अतिश गेंटलवार यांनी सुमारे 12 कोटी रुपयाची गुंतवणूक करून जय योगेश्वर ॲग्रो इंडस्ट्रीज भव्य दाल मिल उभारली। मिलकरिता लागणाऱ्या आवश्यक त्या परवानगीसाठी त्यांना विविध कार्यालयाचे अनेकदा उंबरठे झिजवावे लागले। संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांची लाखो रुपयाची लुबाडणूक केली। त्यानंतर 2.5 वर्षानंतर रीतसर परवानगी दिली। त्यानंतर मात्र मोठा कालावधी लोटल्यानंतर त्या मिलची शासन दप्तरी नोंदच नसल्याचे वास्तव उघड झाल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। वॅट व आयकर स्वरूपात 5 ते 7 कोटी रुपये भरणा केलेल्या करनियमित 10 कर्मचारी, 30 कारागीर व हंगामात 10 महिलासह 80 मजुरांना उपलब्ध करून दिलेला रोजगार, हजारो शेतकऱ्यांच्या मालाला थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची संधी देणाऱ्या युवा उद्योजकाच्या मनात निर्माण झालेल्या आर्थिक मंदीने आज आत्महत्येचा विचार घोंगावत असल्याने कोरोना उपद्रवाचा उद्योग जगतावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून मोदी सरकारने 20 लाख कोटी रुपयाच्या आर्थिक पॅकेजचा नेमका अर्थ काय असा गेंटलवार यांनी 12 ऑगस्ट रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित करून मोदी सरकारच्या उद्योग धोरणाला प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वाढवीने पूर्ण कसे ग्रासले त्याचे वास्तव उजागर केले। तूर, चना, मूग, उडीद व सोयाबीन आदी मालांची लाख ते 1.25 लाख टन खरेदी करणाऱ्या व वर्षाकाठी 85 ते 90 कोटी रुपयाची आर्थिक उलाढाल करणाऱ्या व काबुली चना निर्मित हातखंडा असलेल्या आणि हजारो शेतकऱ्यांच्या चनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या अतिश गेंटलवार यांनी वयाच्या 22व्या वर्षी ऑडी ही महागडी कार खरेदी केली होती। पुढे आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊन खाली 2 फिल्टर मशीनसह भव्य दाल मिल उभारली। मात्र आता त्या मिलची शासकीय दप्तरी नोंदच नसल्याची बाब पुढे आल्याने ही मिल मोडीत काढण्याचा त्यांनी विचार सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात कामगारांसह हजारो शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत। वाई बाजार येथील जय योगेश्वर ॲग्रो इंडस्ट्री स्थापन केली। त्यामध्ये मला गव्हर्नमेंटनी SBI कडून 22,50,000चे लोन दिले। त्यात मला त्यांनी 6,75,000ची सबसिडी हातवात दिली। ही गोष्ट 2010ची आहे आणि मला गव्हर्नमेंटची खूप चांगली मदत झाली। त्याच अगेन्स्ट मी कास्तकारचा डायरेक्ट माल घेऊन, चना घेऊन फिल्टर करून डायरेक्ट विदेशामध्ये, डायरेक्ट दिल्ली, मुंबई म्हणजे डायरेक्ट कास्तकार तो कस्टमर पर्यंत पोहोचवला आणि कास्तकाराचा पण फायदा झाला, माझा पण फायदा झाला। आणि त्याच गव्हर्नमेंटच्या ध्येयामुळे मी नियोजन केले की या भागात तूर खूप आहे आणि तुरीसाठी मी मोठा प्रोजेक्ट हाती घेतला। जवळपास 10 करोड रुपयाचा प्रोजेक्ट मोठा हाती घेतला मी आणि प्रोजेक्टला सुरुवात केली। काम बी चालू केले मी, पैशावर मी माझे काम चालू केले व त्यानंतर मला त्याच्यामध्ये जे परमिशन असतात, जे लागणारी त्याच्यामध्ये परमिशन वगैरे असतात, त्या परमिशनसाठी लागणाऱ्या जे प्रशासकीय साहेब लोक आहेत त्यांनी माझी खूप हाल केली। मला 2.5 वर्ष परमिशनला लावले। त्यात त्यांनी माझी लाखो रुपयाची लूट केली आणि हे इंडस्ट्री माझी तेवढ्या लूटमुळे मी एकदम फेल गेलो, एकदम खालती आलो आणि लास्टला मला काही कास्तकारांनी मदत देऊन परत मी मोदीजींना लेटर लिहिलं। 2016 मध्ये मी लेटर लिहिलं। त्या मोदीची लेटरमुळे मला त्यांनी परत बँकेवाल्यांनी, कलेक्टरनी सपोर्ट करून परत माझ्या इंडस्ट्रीला त्यांनी सुरुवात केली, लोन दिले आणि माझी इंडस्ट्री परत सुरू केली। एवढं होत असताना आज तरीही मला आज प्रशासनाची इतकी हाल करत आहेत माझे की मला परत परमिशनसाठी सतून राहिले, परत माझा येणे डबल मागून राहिले, परत मला सबसिडी अजिबात मला कोणती सबसिडी नाही आली। आज आदिवासी तालुक्यामध्ये एक मुलगा जर इतका त्रास होत असेल त्याला, म्हणजे इंडस्ट्री म्हणजे आम्हाला शाप जर होत असेल तर आम्ही काय करायचं? आज इतके 200 लोक आमच्या कामावरती आहे, आम्ही ते करायचं की काय करायचं आम्ही? आणि हा माझ्या एकट्याशीच नाही तर पूर्ण जितक्या बी इंडस्ट्री आहे तुम्ही सगळ्याचा रेकॉर्ड घ्या। एक तर तुम्ही इंडस्ट्रीला डायरेक्ट परमिशन, इंडस्ट्री पडत आहे तिथं डायरेक्ट तुम्ही परमिशन द्या। इथं जाऊन तुमचे जेवढे बी अधिकारी आहे, तुमचा कलेक्टर असो जिल्ह्याचा, तुमचा कोणी असो, त्यांना जाव तिथं त्यांना परमिशन द्याव, त्यांच्या अटी कराव, तेव्हा आम्ही मिल चालू शकतो। संजय घोगरे, अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।